नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलोय आणि अतिशय आनंदाची बातमी आहे की तुमची जी स्कॉलरशिपची रक्कम आहे ती आता वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला आधी किती स्कॉलरशिप होती तेही माहिती नसेल तर ती इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओत मिळेल आणि आता तुम्हाला किती स्कॉलरशिप वाढवून मिळाली आहे त्याचीही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, तुम्हाला मी याच्यातली संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुम्हाला बाकी तर गोष्टी माहिती असतील की तुमची परीक्षा कशी होते, तुम्हाला फॉर्म कसा भरावा लागतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आय होप की सगळ्या गोष्टी माहिती असतील. पण आता तुम्हाला याच्यामध्ये किती रक्कम वाढवून दिली आहे आणि आता ही स्कॉलरशिप तुम्हाला किती मिळेल, या सर्व गोष्टींचा जो आहे आपण आज हे करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं की शाळांसाठी विशेषतः शुल्क भरण्याच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर थोडं आपण पुढे आलो तर आपल्याला याच्यामध्ये शिष्यवृत्ती ते बार्टीची आहे तिच्याबद्दल माहिती दिली आहे आणि यामध्ये परीक्षेच्यासाठी आवेदन कसं भरायचं किंवा तुम्हाला पाल्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे किती रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे, याही सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत किंवा कोणकोणते लोक याच्यासाठी इलिजिबल आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही इथं बघू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये आता इथं जी आहे शिष्यवृत्ती रकमेतील वाढ, हा जर सेक्शन तुम्ही पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित जी आहे माहिती मिळते की आता रकमेमध्ये नेमकी वाढ किती झाली आहे. ठीक आहे, तर आता आपण त्या गोष्टीबद्दलच बोलणार आहोत की शासन निर्णय जो 2020 ला झालेला होता त्यानुसार 3/7/23 पासून शिष्यवृत्ती रक्कम जी पाचवीची आहे त्या पाचवीच्या रकमेमध्ये 500 रुपये जी आहे ती वाढ केली आहे. म्हणजे आता वर्षाला 5,000 रुपये विद्यार्थ्यांना मिळतील 500 रुपये वाढ केल्यामुळं. आणि आठवीचे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी 750 रुपयाची प्रति महिन्याला वाढ केली आहे. म्हणजे आता यांना 7,500 रुपये वर्षाला मिळतील. अशी भरीव वाढ करण्याची माहिती या ठिकाणी दिली आहे. याच्यासाठी पालकांची जी मर्यादा आहे उत्पन्नाची ती त्यांनी दिली आहे की आठवीच्या मागासवर्गीय मुलं मुली किंवा मागासवर्गीय मुली यांच्यासाठी 20,000 रुपयेपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न जर असेल तर त्यासाठी या ठिकाणी 8 फेब्रुवारी 26 ला या कामकाजाची माहिती देण्यात आलेली आहे. आणि हे सगळं जे आहे आपल्या परीक्षा मंडळाच्या ज्या आयुक्त आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती अतिशय महत्वाची तुम्हाला माहिती असणं आवश्यक होती. त्यामुळे तुमचा परीक्षेचा अभ्यासाचा फ्लो आता वाढेल की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या असतील तर यासाठी आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष असावं. वयोमर्यादा ही तुम्हाला माहिती असेल. तुमचा प्रवर्ग 11 वर्ष किंवा 15 वर्ष ते दिव्यांग येतात तेही आहेत. त्यानंतर 14 वर्ष 8वी साठी आहे, 18 वर्ष मॅक्स त्याच्यात दिलंय त्यांनी, पण ते तेवढं कोणी पुढे जाणारच नाही. त्याच्यामध्ये 7 माध्यमामध्ये आपली परीक्षा होते ही तुम्हाला माहिती असेल. उपरोक्त काही माध्यम आहेत जे सेमीवाल्यांचं आहे, ज्याच्यात मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषामध्ये ही घेतली जाते. आणि काही परीक्षांच्या स्वरूप पण इथं दिलेले आहेत जसं ज्याचं आपल्याला सध्या काम नाही. तर आपण आपली परीक्षा कोणकोणत्या याच्यात होते, जसं याच्यात 1.1 बघा. 1.1 मध्ये आपल्याला प्रथम भाषा जी आपली आहे, तुमची इंग्लिश असेल तर ती, तुमची मराठी असेल तर ती, तर त्याचा पेपर इथं होतो आणि त्याच्यात प्रश्न संख्या 25 असते आणि गणितासाठी प्रश्न संख्या 50 असते. असा टोटल 50 आणि 100 असा 150 मार्काचा पहिला पेपर 11 ते 12:30 या वेळेमध्ये घेतला जातो पाचवीचा. आणि तृतीय भाषा जी आहे तसेच बुद्धिमत्ता आहे याचाही 150 मार्काचा पेपर असतो. म्हणजे असा टोटल 300 मार्काचा जो आहे संपूर्ण पेपर तुमचा होतो पाचवीचा. आणि सेम फॉर्मॅट जो आहे 300 मार्काच्या पेपरचा हा कशासाठी आहे, हा आपल्या 8वीच्या स्कॉलरशिपसाठी पण आहे. तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असणं आवश्यक होतं. याबद्दलची माहिती जी आहे आपण ऑफिशियल जी वेबसाईट आहे महाराष्ट्र बोर्डाची त्याच्यावरून घेतलेली आहे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.